रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख
आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडी मनाचे आनंदे आवडी मनाचे आनंदे आवडी लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला नकळे साधन या पराती नकळे साधन या फुलते गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आपुल्या सायाचे तुका म्हणे आपुल्या सायाचे आता तुझ्या आम्हा जगदीचे सांभाळावे आम्हा जगदीचे सांभाळावे आम्हा जगदीचे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंद आवडीने आनंदे आवडी मनाचे आनंदे आवडीने हरी विठप्पा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे गायनाचे मुडी आपुलिया छंदे गायनाची उडी आपुलिया छंदे गायनाची उडी आपुलिया छंदे गायनाची उडी आपुलिया छंदे आणि कमी देवा काही नेणे आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे
मनाचे आनंदे मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे मनाचे आनंदे मनाचे विठ्ठल
स्वर न. वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनी गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संत भूषण वैराग्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 4 चरणांचा गोड असा अभंग आज या ठिकाणी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वैष्णवांच्या संगतीमुळे प्राप्त झालेल्या उच्चतम कोटीच्या सुखाच्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत अभंगाद्वारे करताय. विठ्ठल जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मजूर धाई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषी अत्याधरू विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लागी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रमाणं भवाब्दे हृदं मामकाना नितं वक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगाकारो प्रथमन पांडुरंगाकारो प्रथमन प्रथम नमन पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे पांडुरंगा हरे चरण संतांची या त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार कलांकांक तेजोधिकामो दिवक्त्रम खलाणीशवादा पणोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं बहुलरजसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रेगुण्ये शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने परमंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वंचल कल्पतरू तडवीत विनंदित पितांबरधारी पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा चालू असलेला दिंडी सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला दरवर्षीप्रमाणे हा दिंडी सोहळा सुरू आहे. श्री क्षेत्र धोडप्प किल्ला सप्तशृंगी परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहामध्ये आपला हा दिंडी सोहळा सुरू आहे. उद्यापासून आपल्या या हट्टी गावामधून दिंडीचं प्रस्थान आहे आणि आजची पूर्वसंध्येची कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. आपणा सर्वांचा दर्शनाचा योग मला मिळाला आहे, सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. हे खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य आहे. आपणा सर्वांचा दर्शनाचा योग मला ज्यांनी मिळवून दिला, आपणा सर्वांचे परिचित असणारे आपल्या या दिंडीला ज्यांचं कुशल असं मार्गदर्शन आहे, गोड असं मार्गदर्शन आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा दिंडी सोहळा सुरू आहे ते श्री हरिभक्तपरायण ख्यातनाम युवा कीर्तनकार, अतिशय गोड असा स्वभाव ज्यांचा आहे, गोड असं व्यक्तिमत्व योगेशजी महाराज कन्हेरवाडीकर, आमचे
बंधुराज योगेशजी महाराजांच्या विद्यमानाने ही आजची सेवा माझ्याकडे, उद्या आपल्या दिंडीचं प्रस्थान आहे आणि प्रस्थानाच्या पूर्वसंध्येची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि आपणा सर्वांचं दर्शनाचा योग मला मिळाला. हे खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य. विठ्ठल खरं तर या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतोय. तो असा की खरं सांगू का योगेश महाराज, म्हणजे दिंडीमध्ये असं नियोजन मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. जोरदार टाळ्या वाजवा. खरंच पाहिलं नाही. कारण ही स्तुती नाही बरं का, वस्तुस्थिती मांडते मी खरं. कारण दिंडीचं कीर्तन म्हटलं का, दिंडीचं कीर्तन लईत लई चालून चालून थकलेले असतात सगळे. मी आता पत्रिका पाहिली, दिग्गज महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केलेली आहे 7 ते 9 या वेळेमध्ये. दिंडी म्हटलं की दिवसभर चालून चालून सगळे थकलेले असतात आणि संध्याकाळी चालू चालू हरिपाठ घेतात. हरिपाठ झाला की मग नंतर कीर्तन असंच अर्धा पाऊण तास कीर्तन झालं. सिस्टीम अशी असते, इकडून शिटी मारते, तिकडं आवाज जातो, इकडं आवाज जात नाही. अशी परिस्थिती असते. एकच भोंगा, एकच माईक, तिकडे गाणाऱ्याला माईक नाही, वाजवणाऱ्याला काही नाही. पण इथं पाहिलं तर खऱ्या अर्थानं अवर्णनीय अशी गोष्ट आहे, ज्याचं वर्णन होऊ शकत नाही. आत्ताच विना घेण्यासाठी महाराज येत होते तिकडून, मी तर पाहून काय वर्णन करावं. ते वा काय ती फेटा बांधलेला आहे, ती विना घेण्याची पद्धत असेल, ती घेऊन येण्याचं ती छत्री असेल, वा. आणि खऱ्या अर्थाने एक सांगू का, आपला हा दिंडी सोहळा आहे. निवृत्तीनाथ दादांच्या भेटीला जाणाऱ्या जेवढ्या काही दिंड्या आहे, विशेषत्वानं मला उल्लेख करायचा आहे की निवृत्तीनाथ दादांच्या भेटीला जाणाऱ्या जेवढ्या काही दिंड्या आहेत, त्या दिंड्यांमध्ये, सर्व दिंड्यांमध्ये 2023 मध्ये आपल्या दिंडीला द्वितीय क्रमांक मिळाला बरं का. आणि सलग 2 वर्ष म्हणजे 24 मध्ये 25 मध्ये आपल्या दिंडीला प्रथम क्रमांक मिळाला. एक आदर्श दिंडी म्हणून शासनाने त्याची दखल घ्यावी, ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हे फक्त योगेश महाराज एकट्याने नाही होणार, त्याच्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य आहे, सर्वांचा सहयोग आहे, म्हणून महाराज या ठिकाणी हे सगळं करताय. खरं तर आम्ही महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं सगळं कसं करतात, एवढं कसं हँडल होतं तुम्हाला हे सगळं, एवढी धावपळ असेल, एवढं रथ सजवणं असेल, एवढी सिस्टीम असेल, सगळं गायक वादक सोबत घेऊन चालणं असेल, हे सगळं कसं शक्य होतं. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, म्हटले ताई हे मी एकटा करू शकत नाही, हे सगळं गावकऱ्यांचं, सगळं वारकऱ्यांचं सहकार्य म्हणून हे मी करतो. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्वांना कमी आहे. अतिशय गोड असा सोहळा, आपला दिंडी सोहळा उद्यापासून प्रस्थान होणार आहे. अगदी गोड असा नियोजित वेळामध्ये आपण या ठिकाणी सेवा करणार आहे. अधिक वेळ तुमचा घेणार नाही, कारण मला माहिती आहे उद्या तुम्हाला सर्वांना पायी चालायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही, अगदी नियोजित वेळामध्ये आपण सेवा करणार आहोत. आपण सर्व उपस्थित असणार आहे. सर्व माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. त्यामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व गुणीजन मंडळी, उपस्थित असणारे विण्याचे साथ करणारे दादा असतील, बाबा असतील, त्यांचे मनस्वी आभार. आता प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणं शक्य नाही. नियोजित वेळ आहे, त्या वेळेमध्ये मला कीर्तन करायचं आहे आणि वेळेवरती मला थांबायचं आहे. मला 9:30 पर्यंत, 9:30च्या आत मला सेवा आवरायची आहे. त्यामुळे जास्त अधिक वेळ न घेता आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. मस्तक माझा पायावरी, पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. आहे का, आपण निवृत्तीनाथ दादांच्या भेटी करता निघालेलो आहोत.
उद्या आपल्या दिंडीचं प्रस्थान आहे. खरं तर एक विशेषत्वानं सांगू तुम्हाला, आपल्याला हा नरदेह मिळाला ही तर खरी आपली भाग्याची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात अजून तुम्हाला सांगू का, हा नरदेह, हा आपला जन्म मिळाला हा भारत देशामध्ये मिळाला आहे, ही आपली भाग्याची गोष्ट आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. याच्या पुढे जाऊन सांगू, आपलं भाग्य आहे साधू संतांच्या नंतर मिळालं. याच्या पुढे जाऊन ऐका, संतांची, देवांची, शूरवीरांची असलेली भूमी ही महाराष्ट्र भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला ही आपलं भाग्य आहे. आणि याच्या पुढे जाऊन ऐका, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पावन झालेली आपली भूमी आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या समाधी वास्तव्यानं पवित्र पावन झालेली भूमी आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकराज भगवान परमात्म्याच्या वास्तव्यानं पवित्र आणि पावन झालेला आपला हा नाशिक जिल्हा ही आपली भाग्याची गोष्ट आहे. भाग्य आहे आपलं की आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय. निघालोय निवृत्ती दादांच्या भेटी करता. एक सांगू, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी आईसाहेब यांना 4 अपत्य, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. काय गोड नावं हो, बघा ना काय गोड. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. नावामध्ये काहीतरी विशेष आहे. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती, निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, ज्ञान मिळालं की जीवन सोपं होतं म्हणून तिसरा सोपान, आणि जीवन सोपं झालं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. काय गोड नाव. आणि पूर्वीची नावं जर आपण पाहिली ना, पूर्वीची नावं मुलांची मुलीची जर नावं ठेवायची म्हटली नाही का, ती देवाच्या धर्मांच्या नावावरनं ठेवायची, संतांच्या नावावरनं, ग्रंथांच्या नावावरनं, तीर्थांच्या नावावरनं ठेवायची. का ठेवायची माहिती आहे का? त्याचं कारण होतं, मुलांची नावं देवाच्या नावावरनं ठेवली की तो आवाज देत असताना त्या नावाचा उच्चार व्हायचा, ते नाव मुखामध्ये यायचं, ते नाव मुखामध्ये आलं की वाचा पवित्र व्हायची. म्हणून मुलांचे नावं ठेवत असताना देवाच्या नावावरनं ठेवायचे. बघा तुम्ही पूर्वीचे नाव बघा, आता तुम्ही इथं बसलेले आहेत ना, प्रत्येकाच्या नावामागे राम जोडलेला असायचा. पूर्वीची नावं सांगते, आत्ताचे नाही. प्रत्येकाच्या नावामागे राम जोडलेला असायचा. राजाराम, सीताराम, अजून परशुराम, आई की नाही, हा गोटेराम, नावामागे राम जोडलेला असायचा. ग्रंथांचे नावं असायचे, भागवत, अजून संतांच्या नावावर नावं असायचे, ज्ञानेश्वर, नामदेव, चांगदेव, तुकाराम. का माहितीये का? जेणेकरून त्या नावाचा उच्चार आपल्या मुखातून होऊन देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येईल म्हणून त्या ग्रंथांचे, संतांचे, देवांची नावं ठेवल्या जायची. महिला मंडळींची नावं असायची तीर्थांच्या नावावरनं, ग्रंथांच्या नावावरनं. मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, सखवाराबाई आहे की नाही? आता इथं बसलेले आहेत ना, इथं 50% महिलांची नावं असतील, आहे की नाही? ग्रंथांच्या नावावरनं गीता, ज्ञानेश्वरी, तीर्थांच्या नावावरनं नावं असायची. भीमाबाई, चंद्रभागाबाई, कावेरीबाई. का? की जेणेकरून त्या नावाचा उच्चार आपल्या मुखातून होईल. नाहीतर आत्ताची नावं ठेवतात, उज्ज्वला, सुफला, खाद्यांची गोण्याची नावं आहे ती. काय नावं ठेवतात, काय नावं. नाव प्रकाश, काय नाव प्रकाश, आणि भर दिवसात टॉर्च लावून पाहावं लागतं प्रकाशला. काय उपयोग आहे प्रकाशचा. नाव अन्नपूर्णा, घरात 4 पाहुणे आले तर घरातलं अन्न सुद्धा पुरा नाव. नाव अन्नपूर्णा. नाव गंगाधर, आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव शांताबाई, ते गाणं आहे, ती शांताबाई नाही. नाव शांताबाई, आणि भांडण केल्याशिवाय तर होतच नाही. असे नाव आपले. पण नावं ठेवायची ना, नावं ठेवा अशी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. नावात काहीतरी विशेषत्व असलं पाहिजे. या 4ही भावंडामध्ये सगळ्यात मोठे बंधू म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. काय अधिकार निवृत्तीनाथ महाराजांचा? निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथ दादांबद्दल वर्णन करावं.
सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा श्री संत जनाबाईंनी वर्णन करावं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा म्हणजे भगवान शिवाचा अवतार म्हणजे कोण आहे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज तर निवृत्तीनाथ दादांच्या भेटी करता आपण निघालोय उद्या आपल्या दिंडीचं प्रस्थान आहे आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी केलेलं सुंदर असं गोड असं या ठिकाणी असलेलं नियोजन आज या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे 4 चरणांचा आहे प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या उच्चतम कोटीच्या सुखाच्या अवस्थेचं वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे ऐका प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याशी संवाद साधताय भगवंताशी संवाद करताय आपण जर गाथ्याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय जनाशी संवाद करताना आपल्याला दिसतात काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय मनाशी बोलताय काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय आपल्याला भक्ताशी बोलत असताना दिसतात काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय पत्नीशी संवाद करताय आणि काही अभंगामध्ये तुकोबराय देवाशी संवाद करताय जनाशी बोलत असताना जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात ऐका ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा जनाशी संवाद करतात मनाशी संवाद करतात तुकोबराय मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी मनाशी संवाद आहे पत्नीशी संवाद करत असताना तुकोबरायांनी वर्णन केले देव पहावया करियो सायास न धरी हे आसना शिवंत भक्ताशी बोलतात तुकोबराय ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा भक्ताशी बोलताय देवाशी बोलताय देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी मज देवा ऐके ही विनंती देवा ऐके ही विनंती दया इच्छा
टाळ्या वाजवा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात वा. विठ्ठल 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 आता ज्यांची उपस्थिती झालेली आहे खंडेराव महाराजांचे खंडोबाराय भगवान परमात्म्याचे नित्य उपासक ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणारं पाचोरेवणी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे. योगेशजी महाराज गवारे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐक, देवाशी संवाद करतात तुकोबरा. देवा ऐके ही विनंती मज नको रे ही मुक्ती तया इच्छा गती हिची सुख आगळी. देवाशी संवाद आहे, मनाशी संवाद आहे, पत्नीशी संवाद आहे, भक्ताशी संवाद आहे. पण या अभंगामध्ये तुकोबरा देवाशी बोलताय, संवाद करताय. मग संवाद म्हणजे काय? संवाद कशाला म्हणायचं? अभंग तुम्ही सर्वांनी ऐकला. संवाद म्हणजे काय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. या अभंगामध्ये तुकोबरा भगवंताशी संवाद करताय. ऐका, संवाद म्हणजे काय? संवाद कशाला म्हणायचं? संवाद करण्याकरता अगोदर वाद कळायला पाहिजे, वाद करण्याकरता विवाद कळायला पाहिजे. वाद विवाद आणि संवाद. वाद म्हणजे काय? वाद म्हणजे हट्टीच्या लोकांना माहिती नाही का वाद म्हणजे काय? हं? नावच तुमचं फार आहे, छान आहे, हट्टी. वा. पण तुम्ही कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही करत बरं का. वा. वाद म्हणजे काय? थंडी वाजते का तुम्हाला? मग सांगा ना, वाद म्हणजे काय? भांडण. आता इथं बसलेल्यापैकी वाद माहिती नाही, भांडण माहिती नाही असा एकतरी व्यक्ती आहे का? हं? इकडून कार्य म्हटलं का तिकडून हाताच्या बाहेरवरती करून भांडण करायला माणूस तयारच असतो. हा हा. हे लहान लेकरं कुठं शांत बसत नाही हो, अजिबात नाही. यांना शांत बसवा नाही तर गाडीत भरून मी घेऊन जाईन. ऐका, वाद म्हणजे भांडण. बरं, विवाद कशाला म्हणायचं? विवाद म्हणजे एका विषयावरती भिन्न भिन्न चर्चा होत असेल त्याला म्हणायचं विवाद. एका विषयाच्या संबंधानं विरुद्ध आलेली दोन मतं याला म्हणायचं विवाद. दोन व्यक्ती एका ठिकाणी बसलेले आहेत, ते दोन्ही व्यक्ती एका विषयावरती भिन्न भिन्न चर्चा करत असतील त्याला म्हणायचं विवाद. समाजामध्ये दोन वर्ग आहे. ऐका, एक वर्ग जो देवाला मानतो आणि एक वर्ग आहे जो देवाला मानत नाही. जो वर्ग देवाला मानतो आणि जो वर्ग देवाला मानत नाही ते लोक म्हणत असतात, ताई तुम्ही म्हणता जगामध्ये देव आहे, देव आहे, देव आहे, तर सांगा ना, देव दाखवा. मला सांगा, देव दाखवण्याची गोष्ट आहे का? देव दाखवण्याची गोष्ट नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. देव दाखवता येत नाही. आता इथं तुम्ही सगळे बसले, मी इथं बसल्यापैकी कुणाला साहजिकपणाने असं सहजतेनं प्रश्न विचारला, सूर्य कसा दिसतो बरं? कुणी सहजतेने उत्तर देईल, ताई सूर्य लाल आहे, ताई सूर्य गोल आहे, ताई सूर्य तेजस्वी आहे. इथं बसलेल्या पैकी कोणी सहजतेने उत्तर देईल. पण हाच प्रश्न तुम्ही घुबडाला विचारा बरं, सूर्य कसा दिसतो? ते घुबड तुम्हाला उत्तर देईल, हे सूर्यवीर सगळं काल्पनिक आहे. या जगामध्ये सूर्य, या जगात सूर्य नाही. मला सांगा, या जगात सूर्य नाही का तो घुबडाला दिसत नाही? हा, जगात सूर्य आहे पण तो घुबडाला दिसत नाही. फुल आहे, फुलात सुगंध आहे, फुलातला सुगंध दिसत नाही. लाकूड आहे, लाकडामध्ये अग्नी आहे पण त्या लाकडातला अग्नी दिसत नाही. तुम्ही हातामध्ये तांब्याभर, वाटीभर, चरीभर दूध घ्या, त्या दुधामध्ये तूप आहे, त्या दुधातलं तूप दिसत नाही. ऊसात साखर आहे, ऊसात रस आहे, त्या ऊसातली साखर दिसत नाही, त्या ऊसातला रस आपल्याला दिसत नाही. फुलात सुगंध आहे, त्या नाकाने वास घेतल्याशिवाय करणार नाही. लाकडात अग्नी आहे, ते लाकूड पेटल्याशिवाय करणार नाही. दुधामध्ये तूप आहे पण त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया सांगितले. दुधापासून दही बनवावं लागतं, दह्यापासून लोणी बनवावं लागतं आणि लोण्यापासून तूप बनवावं लागतं. ही तूप
बनवण्याची प्रक्रिया आहे. ऊसामध्ये साखर आहे, ऊसामध्ये रस आहे, पण त्याच्यासाठी कारखान्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसं आहे का? या जगात भगवंत आहे, पण तो भगवान परमात्मा कळण्यासाठी एकनिष्ठ शुद्ध भावयुक्त श्रद्धापूर्वक अंतकरणापासून केली उच्च कोटीच्या भक्ती साधनेची अवस्था आपल्याला प्राप्त करावी लागते. मी सांगत नाही, सुभाषितकार वर्णन करतात. ऐका. पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्नी पै इक्षो गुंडम तथा देहे पश्चात मानम विवेकतः. मला महावैष्णव ज्ञानोबरा वर्णन करतात. मलया नीळ शीतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नाही तैसा जाना सर्वेश्वरू म्हणो नये सानाथुरू याच्या स्वरूपाचा निधारू कवन जाणे. जगात भगवंत आहे, पण ती त्या अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करावी लागते. समाजातले दोन वर्ग, एक वर्ग देवाला मानतो आणि एक वर्ग देवाला मानत नाही. आणि समाजामध्ये असेही काही लोक आहेत की ज्यांना मूर्तीची पूजा मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही मुक्या प्राण्यांमध्ये माणसांमध्ये देव शोधा. ही त्यांची भूमिका बरोबर आहे. मुक्या प्राण्यांमध्ये माणसामध्ये देव शोधला पाहिजे, ही आपल्या संतांची शिकवण आहे. पण ऐका ना, मूर्तीमध्ये देव नाही ही भूमिका मात्र चुकीची. कशी भूमिका चुकीची आहे सांगू तुम्हाला. ऐका. मूर्तीमध्ये देव नाही ही भूमिका कशी चुकीची आहे. एकदा स्वामी विवेकानंद जगभ्रमंती करण्यासाठी निघाले. जगभ्रमंती करण्यासाठी निघाल्यानंतर राजपुताना नावाचा वीरांचा प्रदेश आहे, त्या वीरांच्या प्रदेशामध्ये स्वामी विवेकानंद पोहोचले. तिथे गेल्यानंतर तिथला जो राजा आहे मलंग सिंग, त्या राजाची आणि स्वामीजींची भेट झाली. दोघांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली, फार बहरदार अशी चर्चा झाली. आणि ती चर्चा होत असताना राजानं त्यांचं एक मत व्यक्त केलं आहे का. राजानं सांगितलं, म्हटले स्वामीजी मी देवाला मानतो, माझा देवावरती विश्वासही आहे म्हटले स्वामीजी, पण मला मूर्तीपूजा मान्य नाही. मला मूर्तीची पूजा मान्य नाही. ते एक निव्वळ दगड लाकूड म्हणा, ते का धातूची पूजा आहे हो. त्या दगडात कसला आला देव? त्या दगडातला देव बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, खात नाही, पित नाही, कुठलीही क्रिया करत नाही, मग त्या दगडात कसला आला देव? राजा बोलू लागला. स्वामीजी ऐकत होते. स्वामीजींनी हाताची घडी घातली. कोणतंही प्रति उत्तर न देता स्वामीजी शांत होते. स्वामीजींनी समोर पाहिलं तर समोर भिंतीवरती एक प्रतिमा दिसली, एक फोटो पाहिला. आणि स्वामीजीने प्रश्न केला राजेला, राजे साहेब ह्या समोर भिंतीवरती प्रतिमा आहे, ही प्रतिमा कोणाची? राजानं सांगितलं, स्वामीजी वडील आहे माझे, वारले ते आता. बर राजे साहेब घ्या वरती प्रतिमा खाली. वरती भिंतीवरती असलेली प्रतिमा, वरती भिंतीवरती असलेला फोटो तो खाली घेतला, समोर ठेवला. स्वामीजीने प्रश्न केला, राजे साहेब वडील आहे तुमचे? हो स्वामीजी वडील आहे माझे, पण वारले ते आता. बर राजे साहेब थुंका त्या फोटोवरती. काय राजे साहेब थुंका? राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. स्वामीजी काय बोलताय तुम्ही? बाप आहे माझा, बाप, आणि बापाच्या फोटोवरती तुम्ही मला थुंकायला लावताय. स्वामीजीने सांगितलं, राजे साहेब हा बाप नाही, हा बापाचा काय आहे? फोटो आहे. मला सांगा राजे साहेब या फोटोतला बाप बोलतो का, चालतो का, काय हालचाल करतो का, खातो का, पितो का, काही क्रिया करतो का? निर्जीव फोटो आहे. या निर्जीव फोटोमध्ये कसला आला बाप? राजानं सांगितलं, स्वामीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. या फोटोतला बाप बोलत नाही, चालत नाही, हालचाल करत नाही, खात नाही, पित नाही, हे सगळं बरोबर आहे. पण त्या फोटो मधल्या असलेल्या बापाबद्दलची काहीतरी श्रद्धा, निष्ठा, भावना, अस्मिता आहे म्हटलं माझी. हे सगळं स्वामीजींनी ऐकून घेतलं आणि काय गोड उत्तर दिलं आहे का स्वामीजींनी. स्वामीजींनी स्मित हास्य केलं आणि स्वामीजींनी सांगितलं, राजे साहेब या फोटोतल्या बापाबद्दल जर तुमची एवढी श्रद्धा, निष्ठा, भावना, अस्मिता असेल तर या संपूर्ण जगाच्या बापाबद्दलची असलेली श्रद्धा, निष्ठा, भावना, अस्मिता, भाव, प्रेम प्रगट करणं, मूर्तीची पूजा करणं चुकीचं कसं काय? या जगात देव आहे हे साधू संतांनी सांगितलंय ना. आपण विश्वास ठेवला पाहिजे, पण आपण विश्वास ठेवत नाही. मला सांगा, जे लोक मळ्यामध्ये राहतात, वस्तीवरती राहतात, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी कुत्रं पाळलेलं असतं, आहे की नाही? रात्रीच्या वेळेला एखादा चोर म्हणा, एखादा हिंस्र प्राणी म्हणा, त्या कुत्र्यानं पाहिलं की ते कुत्रं काय करायला लागतं?
ते माईक घेऊन येऊ का मी तिथं मग बोलतच नाही ते. रात्रीच्या वेळेला चोर म्हणा एखादा हिंस्र प्राणी म्हणा पाहिलं की ते कुत्रं काय करायला लागतं, भुंकायला लागतं. हा, ते कुत्रं भुंकायला लागलं की बाकीच्या वस्तीवरचे जेवढे काही कुत्रे आहेत ते सगळे कुत्रे काय करायला लागतात, भुंकायला लागतात. मला आता सांगा, माझा साधा सोपा सरळ तुम्हाला प्रश्न आहे, बाकीच्या कुत्र्यांनी त्या चोराला त्या हिंस्र प्राण्यांना पाहिलंय का, पाहिलंय का, नाही. पण त्या सगळ्या कुत्र्यांचा त्यांना माहिती आहे ज्या अर्थी हे भुंकतय ना ते व्यर्थ भुंकणार नाही. त्या सगळ्या कुत्र्यांचा त्या कुत्र्यावरती काय आहे, मोठ्याने बोलायचं, काय आहे मागचे, काय आहे, विश्वास आहे. पण दुर्दैव आपल्या समाजाचं आहे, कुत्रे कुत्र्यावरती विश्वास ठेवतात हो, पण माणसं संत महात्म्यावरती विश्वास ठेवत नाही. संत सांगतात ना, या जगात देव आहे तो विश्वास ठेवला पाहिजे. भगवंत नाही अशी एकही जागा नाही, तो जडी स्थळी काष्टी पाशाणी या चराचर सृष्टीमध्ये भगवंत सामावलाय. विठ्ठल मुनी मानसी, व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल विष्णू लाटणी, सप्ताही पाताळी भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी या चराचर सृष्टीमध्ये भगवंत सामावलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. आपण विश्वास ठेवला पाहिजे. संत महात्मे सांगतात ना, समाजामध्ये असलेले दोन वर्ग, एक वर्ग देवाला मानतो, एक वर्ग देवाला मानत नाही. एका विषयाच्या संबंधाने विरुद्ध आलेली दोन मतं, याला म्हणायचं विवाद. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी भगवंताला घेतलं, भगवंताला घेऊन तुकोबराय लोकांच्या दारोदार फिरले हो. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घरपोसोनी, देव घ्या देव घ्या देव घ्या तुकोबराय म्हणत होते. आणि लोक म्हणत होते, देवन लगे देवन लगी, देवन लगे देवन लगी, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे, देवन लगी, देवन लगे देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे, साठवणीचे रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे, हा देवन लगे देवन लगे, साठवणीचे रुजले जागे, साठवणीचे रुजले साठवणीचे रुजले देवाला लगे देवाला लगे. तुकोबरायांनी देवाला घेऊन घरोघर जावं लोकांच्या, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवणी. लोकांनी उत्तर द्यावं, देव न लगे देव न लगे, तुमचा देव आम्हाला नको, का तर देवाला ठेवायला जागा नाहीये. एका विषयात विषय गोंधळ गाजतो, विषय गोंधळ गाजतो, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, धर्म
जर एवढं सुंदर वातावरण असेल तर मला असं वाटतं 1 वाजेपर्यंत काय कीर्तन संपणार नाही आता. देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. तुकोबराने म्हणावं देव घ्या, लोकांनी नको म्हणावं. विवाद, एका विषयाच्या संबंधाने विरुद्ध आलेली 2 मतं याला विवाद म्हणतात. आता संवाद म्हणजे काय? 2 व्यक्ती समोर उभे आहेत, त्या समोर उभे असणाऱ्या दोघांचं प्रत्यक्ष बोलणं चालू आहे, याला म्हणायचं संवाद. दोघा व्यक्तींचं प्रत्यक्ष बोलणं चालू आहे, याला संवाद म्हणायचं. तसं आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर आज लोकांचा संवाद संपलाय. लोक आज एकमेकांसोबत बोलायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, अहमदास काका बाबा महाराज, त्याचं कारण असं आहे की हातामध्ये मोबाईल आला नाही का. शेजारी बसलेले असतात पण एकमेकांसोबत बोलायला तयार नाही. पूर्वी बसनी जर प्रवास करायचा म्हटलं तर शेजारी बसल्यानंतर सगळी चौकशी व्हायची, तुझी पोरगी कुठं, माझी पोरगी कुठं, सगळी चौकशी व्हायच्या. पण आज शेजारी बसलेले असतात तरी पाहत नाही कोणी बस शेजारी. का? हातामध्ये मोबाईल. लोकांचा संवाद संपला, बाप लेकाचा संवाद संपलाय, मुलीचा आईचा संवाद संपलाय, सासू सुनेचा संवाद संपलाय. संवाद लोक करत नाही. पूर्वी घरी जर एखादा पाहुणा आला तर घरी पाहुणा आल्यानंतर घरातली बाई पाणी घेऊन जायची. पाणी घेऊन गेली की तो पाहुणा त्या ताईला विचारायचा की दीदी कितवीला आहे, दादा कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का, पीक पाणी कसं आहे, हे सगळे विचारायचं. कोणता पाहुणा? जुना पूर्वीचा पाहुणा, जुना पाहुणा विचारायचा. आता पाहुणा घरी आला, बसला, घरातली बाई पाणी घेऊन जाती. आताच पाहुणा असं विचारतच नाही, दीदी कितवीला आहे, दादा कितवीला आहे, पाऊस किती आहे, पाणी किती आहे, पीक पाणी कसं आहे, ह्याच्या भानगडीतच पडत नाही. तो डायरेक्ट आधी खिशातून मोबाईल काढतो, समोर करतो. याची सिपिन आहे का? सिपिन का? कारण मोबाईल स्विच ऑफ आहे. ही आत्ताची परिस्थिती. लोकांचा संवाद संपला. संवाद कशाला म्हणायचं? 2 व्यक्ती समोर उभे, त्यांचं प्रत्यक्ष बोलणं चालू, याला संवाद म्हणायचं. अभंग तुम्ही ऐकला, या अभंगामध्ये बोलणारे तुकोबराय आहेत, पण देव कुठं बोलताय असं कुठेही उल्लेख नाहीये. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदी मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती तुका म्हणे आता आपुल्या असायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. तुकोबराय बोलताय पण भगवंत कुठे बोलताय असं कुठे उल्लेख नाही. मग दोघांचा संवाद म्हणायचं कसा? ऐका, असं जर उत्तर सापडत नसेल तर काही ठिकाणी अनुमान प्रमाण लावावं लागतं. जसं एखाद्या ठिकाणी जर धूर निघतोय तर समजून घ्यायचं तिथं काहीतरी पेटलेलं आहे. अनुमान यत्र यत्र धूमो तत्र तत्र म्हणे. ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी तिथं काहीतरी पेटलेलं आहे. एखादं घर आहे, तिथं गर्दी जमलेली आहे, लोक येत आहे, बायकांचा रडण्याचा आवाज येते, कोणी सुतळी आणतं, कोणी बांबू आणते, ज्याची त्याची धावपळ चालू आहे. समजून घ्यायचं तिथं कोणीतरी जन्माला आलेला आहे. हा म्हणजे तुम्ही जागे. समजून जायचं तिथं कोणीतरी गेलेलं. इथं तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्या कळतं, हसताय, बोलताय, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता, असे कमळाच्या गुलाबाच्या फुलासारख्या शिट्ट उठवीत बसलाय. समजून घ्यायचं यांना कीर्तनाची आवड आहे. तुम्ही बसलाय, हलत नाही, बोलत नाही, डोलत नाही, समजून जायचं ना बळच कीर्तनाला आणेल. अनुमान प्रमाण. तुकोबराय देवाचा संवाद आहे. काय संवाद आहे? तुकोबरायांनी गळ्यामध्ये विणा अडकवल्या, हातामध्ये चिपळा घेतला आणि तुकोबराय भजन करत 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 पंढरपूरकडे निघाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी,
चंद्रभागेचं स्नान केले. अवघीच तेथे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचा महिमा आहे. पुढे निघाले, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. भगवंताच्या समोर रावळामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं तुकोबरायांनी. भगवंताचं दर्शन घेऊन तुकोबराय निघाले. तेवढ्यात तुकोबरायांना भगवान परमात्म्याने आवाज दिला, तुकोबा थांबा, ऐका मला संवाद सांगायचा आहे. तुकोबा थांबा. आणि तुकोबराय एका बाजूला उभे राहिले. लोक याचे दर्शन घ्यायचे, निघून जायचे. तुकोबा थांबा. अर्धा तास झाला. काय देवा? तुकोबा थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. अर्धा एक तास झाला पण भगवंत काही बोलत नव्हते. फक्त कधी मध्ये तुकोबरायांकडे पाहायचे, बोलत काहीच नाही. पुन्हा तुकोबांनी आवाज दिला, देवा जाऊ का? नाही नाही तुकोबा थांबा, मला बोलायचं तुमच्याशी, थांबा. पुन्हा अर्धा एक तास झाला. देवा जाऊ का आता? नाही तुकोबा थांबा, मला बोलायचं. शेवटी तुकोबराय वैतागले. काय देवा, केव्हापासून बोलताय? बोलायचंय 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 बोलायचंय, बोलत तर काहीच नाही. फक्त माझ्याकडे पाहताय. देवा बोलायचं असेल तर बोला, नाही तर जाऊ द्या मला. हो तुकोबा जरा थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय देवा? बोलत तर काहीच नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलू लागले, तुकोबा तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतंय, हो सुख वाटतंय. तुकोबाकडे पाहिलं की कुणाला समाधान वाटत होतं? देवाला. विचार करा, तुकोबरायांकडे पाहिलं की देवाला समाधान वाटत होतं. मग तुकोबराय किती समाधानात असते. चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे, चेहऱ्यावरती तेज आहे, मुखावरती हास्य आहे, समाधानी चेहरा तुकोबरायांचा. नाही तर आपला असं आपल्याकडे सगळे, पण आपल्याकडे समाधान नाही. सगळं आहे आपलं, समाधान नावाचा माणूस नाही नाही तुम्ही समाधान सगळं आहे आपल्याकडे, पण समाधान नाही. कशाची कमतरता आहे सांगा ना आपल्याकडे? जिथल्या तिथं सगळं सेट आहे, जिथल्या तिथं सगळं आहे, पण समाधान नाही. कशाची कमतरता आहे? किचन में गए तो कप सेट, हॉल में गए तो टीवी सेट, बेडरूम में गए तो बेड सेट, फिर भी सेट, हर वक्त आप सेट, जब भी देखो तभी फिक्स रेट. सगळे आपल्याकडे, पण आपल्याकडे समाधान नाही. पण तुकोबरायांकडे पाहिलं की तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत होतं. आणि एक सांगू का, चेहऱ्यावरती समाधान झळकतं, मनात काय चालू आहे ना आणि चेहऱ्यावरती काय हे सगळं कळतं. मनात जर म्हणजे आपण जर समाधानी असेल तर चेहऱ्यावरून ते समाधान झळकत असतं. कारण आपल्या मनात काय चालू आहे हे आपला चेहरा दाखवतो. तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे भले बुरे सारे देखे और दिखाए, तोरा मन लाए रे तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए. आपल्या मनात काय चाललंय हा आपला चेहरा दाखवतो, म्हणून तर त्याला आरसा म्हटलंय. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे भले बुरे सारे देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. तुकोबरायांकडे पाहिलं की समाधान तुकोबरायांच्या चेहऱ्यावरून झळकत होतो. तुकोबरायांना पाहिलं की देवाला समाधान वाटत होतं. देवाने प्रश्न केला तुकोबरायांना, तुकोबा तुमच्या जीवनामध्ये एवढं समाधान सुख कुणामुळे? तुमच्या चेहऱ्यावरती एवढं समाधान कशामुळे? त्यावेळेला तुकोबरायांनी सांगितलं, देवा माझ्या जीवनात सुख आणि समाधान कुणामुळे सांगू का? त्याचं उत्तर तुकोबरायांनी दिलं अभंगाच्या प्रथम चरणात. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा, सुख
वैष्णवा संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती वैष्णवा सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती हा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आडी कधी देवा आडी कधी देवा काही देणे गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया चंदे आपुलिया चंदे आपुलिया चंदे गायनाचे उडे गायनाचे उडे गायनाचे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवांच्या संगतीमुळे जीवनामध्ये सुख आहे, जीवनामध्ये समाधान आहे. तुकोबरायांनी वर्णन केलं. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे वैष्णव. ऐका, वैष्णव कुणाला म्हणायचं? एकानं नामदेव महाराजांना प्रश्न केला, महाराज वैष्णव म्हणायचं कुणाला? एखादा जर तीर्थयात्रा करत असेल तर त्याला वैष्णव म्हणता येईल का? एखादा जर यज्ञ करत असेल तर त्याला वैष्णव होता येईल का? एखादा जर सुंदर गायन वादन करत असेल तर त्याला वैष्णव म्हटलं तर चालेल का? नेमकं वैष्णव म्हणायचं कुणाला? त्यावेळेला नामदेव महाराजांनी सगळ्या प्रश्नाची उत्तर एका अभंगामध्ये दिली. ऐका, यज्ञ करेसी तरे याज्ञिकाची हो परी वैष्णवन होसी अरे जना. तीर्थयात्रा करीसी तरी कापडीची होसी परी वैष्णवन होसी अरे जना. गायन करीसी तरी गायकाची होसी परी वैष्णवन होसी अरे जना. तीर्थयात्रा करीसी तरी कापडीची होसी परी वैष्णवन होसी अरे जना. वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला? त्यावेळी नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी. 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 नाम 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 म्हणे नाम केशवाचे घेसी. तरी वैष्णव होसिया रे जना. तरी वैष्णव होसिया रे जना. नाम म्हणे नाम केशवाचे घेसी. 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 नामा म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वैष्णव होसी अरे जना. कुणाला वैष्णव म्हणायचं? कुणाला वैष्णव म्हणायचं? ऐका, मला सांगा, आपल्या पायामध्ये काटा मोडला. ऐका, महिला मंडळ, आपल्या पायामध्ये काटा मोडला तर किती दिवसांनी कळतं आपल्या पायात काटा मोडलाय म्हणून, भरलाय म्हणून? एका महिन्याने? एका वर्षाने? नाही. पायामध्ये काटा भरला की आपल्याला लगेच कळतं. तसं आता काटा भरण्याचे दिवसही गेले.
ती पूर्वी होती, पायामध्ये चप्पल नसायची, अनवाणी पायाने फिरायचे, परिस्थिती तशी होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. बरोबर आहे की नाही? आता आपण स्वतःची एवढी काळजी करतो, महिला मंडळ आपण तर एवढी स्वतःची काळजी करतो, किचनमध्ये चप्पल घालतो आपण. एवढी आपण स्वतःची काळजी करतो. बाहेर फिरायला जायची वेगळी, अंगणामध्ये वापरायची वेगळी, कुठं पार्टीला जायची वेगळी, लग्नाला वापरायची वेगळी, घरामध्ये वापरायची वेगळी, किचनमध्ये वापरायची वेगळी, नवऱ्याला हाणायची वेगळी. तिकडं ना का विठाला 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 काय आता दाजी म्हणले ते चेष्टा करणारच आहे. ऐका, वैष्णव म्हणायचं कुणाला मला सांगायचं तुम्हाला. ऐका, आपल्या पायामध्ये काटा भरला ना, त्याच्या वेदना आपल्या अंतकरणापर्यंत येऊन पोचतात. वैष्णव कुणाला म्हणायचं? ऐका, दुसऱ्याला दुःख झालं, आता दुसऱ्याच्या दुःखानं ज्याचं अंतकरण वितळतं, पाझळतं, त्याला म्हणायचं वैष्णव. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव कुणाला म्हणायचं? ऐका, दुसऱ्यावरती उपकार केला तर त्याचा अहंकार स्वतःच्या मनामध्ये येतकिंचित सुद्धा निर्माण होऊ देत नाही ना, त्याला म्हणायचं वैष्णव. सकल तो सबुने वंदे, सकल लोक सबुने वंदे, निंदा न करे नीरे. वाच काच मन निश्चल राखे, वाच काच मन निश्चल राखे, धन धन जननी के नीरे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव कुणाला म्हणायचं? दुसऱ्यांचा जो सन्मान करतो, सन्मान करत असताना यत्किंचित सुद्धा कुणाची निंदा स्वतःच्या मुखामधून घडू देत नाही ना, त्याला म्हणायचं वैष्णव. वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्याची समदृष्टी आहे, ज्याच्या पुढे आपला परका, लहान मोठा, स्त्री पुरुष असे कुठले भेदभाव ज्याच्याकडे शिल्लक नाही, त्याला म्हणायचं वैष्णव. जो स्त्रीला माते समान मानतो, त्याला म्हणायचं वैष्णव. आणि तुकोबरायांनी वर्णन केलं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुख वाटतंय देवा. जीवनामध्ये संगत ही फार महत्वाची, कारण माणूस घडतोय संगतीने आणि माणूस बिघडतोय संगतीने. माणसाचा उद्धारही संगतीनं होतो आणि माणसाचं पतनही संगतीनं होतो. आणि एक सांगू का, पतन उद्धार संघाचा महिमा. जीवनाचं पतन असेल, उद्धार असेल, संघाने होत असतो. संगत महत्वाची आहे. एक सांगू का? ऐका, तांदूळ आहे, तांदूळ, त्या तांदूळाने जर कुंकवाची संगत केली तर ते तांदूळ देवाच्या चरणावरती पोचतात. आणि त्याच तांदूळाने जर डाळीची संगत केली ना, तर त्याची खिचडी झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. परिणाम कशाचा आहे? संगतीचा आहे. फुटाणे आहेत, त्या फुटाण्यांनी जर गुळाची संगत केली तर फुटाण्यांचा आणि गुळाचा काय केला जातो? प्रसाद बनला जातो त्याचा. पण त्याच फुटाण्यांनी जर बाटलीची संगत केली, आता ते मला सांगण्याची गरज नाही, 20 लिटरची बॉटल म्हणते मी. परिणाम कशाचा आहे? संगतीचा. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची. तुकोबराय म्हणताय, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेली. बरं, त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये काय करतो तर तुकोबरा त्याचं वर्णन करताय. गाऊ लागलो, नाचू लागलो, अभंगाच्या द्वितीय चरण. गायनाचे मूडी आपुलिया छंदे, गायनाचे मूडी आपुलिया छंदे, गायनाचे मूडी आपुलिया छंदे, गायनाचे मूडी आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे
छंदे मनाचे आनंदे आवडीने. एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताचे चिंतन करूया. सर्वांनी हात वरती करा. करा हात वरती. एवढा वेळ मी तुम्हाला काही त्रास दिलाय का? नाही ना. करा वरती हात. काय सुंदर स्वरूप आहे देवाचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. उद्या आपण वारीला चाललोय. उद्या प्रस्थानी वारीचं निवृत्तीनाथ दादांच्या भेटी करता निघालोय. करा ना वरती हात. वा. विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
करायला लावले मी तुम्हाला. बस हुशार आहे तुम्ही सर्व. हट्टी ना, हट्टी करे. ते फुलं फेकण्याचं मशीन आहे वाटतं. मी म्हटलं हे कुठून येत आहे. वा वा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी. गायनाची उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते. तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीचे सांभाळावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी, श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आपणा सर्वांचे मनस्वी आभार मानते. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी सेवेकरता ज्यांनी गोड अशी साथ केलेली आहे, या ठिकाणी तबल्याची साथ करणारे रामदास महाराज रसाळ महाराजांचे मनस्वी आभार. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा या ठिकाणी मृदुंगाची ज्यांनी गोड साथ केलेली आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आमचे कृष्णा दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित असणारे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, आपले विना ज्यांनी घेतलेला आहे महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. महाराजांचे मनस्वी आभार. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार, अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे, अतिशय गोड ज्यांचं कीर्तन आहे, अतिशय गोड आमचे बंधुराज सौरभ महाराज कुंडानेकर, महाराजांचे मनस्वी आभार. महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे, माझे पती हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार मयूरजी महाराज उले महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या. मी मला बिना म्हणतात तुम्ही वाजवशाल. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांची उपस्थित आहे, ज्यांनी गोड असं गायन केले, योगेशजी महाराज रसाळ महाराजांचे मनस्वी आभार. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपले योगेशजी महाराज कुठे गेले? मी म्हटलं इथं होते नाही, इतक्यात कसे गायब झाले तुम्ही? आत्ता होते नाही, इतक्यात इथं म्हटले. उपस्थित असणारे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, कुणाच्या प्रत्येक नावाचा उल्लेख करणं शक्य नाही. आपणा सर्वांचे मनस्वी आभार. या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने आपली ही दिंडी सोहळा चालू आहे, असे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आमचे बंधुराज योगेशजी महाराजांचे मनस्वी आभार. आपण सर्वजण माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोचवला, साऊंड सिस्टीमची ज्यांनी गोड अशी ऑपरेटिंग केली, कुठेही काही सांगण्याची गरज पडली नाही. काय गेन द्या, बेस द्या, विको द्या, ट्रबल द्या, काही मी थोडं माझ्या कामापुरतं शिकून घेतलेलं, बाकी काही नाही. काही सांगण्याची गरज पडली नाही. गोड ऑपरेटिंग दादांनी केली, दादांची मनस्वी आभार. या सर्व कार्यक्रमाचे शूटिंग ज्यांनी केले, विठूचा सोहळा यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती आपल्याला हा सगळा सोहळा पाहायला भेटणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बस. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे, परमपूजनीय बालयोगीजी महाराज, ईश्वरनाथजी महाराजांचे मनस्वी आभार. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, खंडेराव भगवान परमात्मा भगवंताचे निष्ठावान उपासक योगेशजी महाराज गवारे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे मनस्वी आभार. उपस्थित असणारे चोपदार दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्या ठिकाणी ते उभे आहे ना, हा तुम्ही पाहून घ्या, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे ते कशासाठी माहिती आहे का, तिकडून कोणी आले का त्यांना घेऊन यायची. छत्रीवाले त्यांचं नावाचा उल्लेख करावा लागला नाही तर उद्यापासून छत्री धरणार नाही. त्यांचे मनस्वी आभार. आपणा सर्वांचे मनस्वी आभार म्हणते. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते गुरुवारांचा आशीर्वाद म्हणून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांची सेवा करण्याचा प्रयत्न केला.
उद्यापासून जास्त वेळ तुमचा घेतला नाही, कारण मला माहिती तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ना, उद्या वारीकडे निघायचं, उद्या प्रस्थान तुम्हाला करायचं आहे. अधिक वेळ न घेता झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी समर्पित करते, निवृत्तीनाथ दादांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय